हा बोल ना. काय तिसऱ्या फेरीत पिछाडीवर आहे? बरोबर ऐक, काय कळलं तर पहिला फोन मला फिरवायचा. हा ठेव. काय आमदार साहेब कसलं टेन्शन घेताय? बरं किती फेऱ्या झाल्या? 2 फेऱ्या आणि दोन्ही फेऱ्यात सुजय भाऊ आघाडीवर. पण ह्या फेरीत पिछाडीवर आहे ना. या फेरीत जर आपण आघाडी घेतली ना 100% आपण जिंकलो मग समज. हो सरकार. काय काय सुजयराव काय गडबड? चालीत मोजणी. आप्पीनं भाषण केलेली गाव आहेत बरी सगळी. अरे पण ह्या पक्षात एकही मत देणार नाही ती. नाही आप्पीने भाषण केलंय ना मग मत आपल्यालाच. जिंकतेच बघ आता. असं काय नाही, तुझ्या तर जिंकणार आहेच. हा बोल. काय 2,500 मतांनी आघाडीवर आहे. अरे काय सांगतोयस? हा ठेव. अरे अभिनंदन. ऐ समाजरे पट्ट्या. लागली लागली शिटापली तर लागलीच. अभिनंदन. अभिनंदन आमदार साहेब. सुजा नाव काढलं बाबा तू. असाच मोठा हो बाबा. आपे अगं निरंदिराचं अभिनंदन तरी कर. हो भाऊजी अभिनंदन. आता मस्त काम करा. चल सुजा बाहेर जाऊ, पोरं थांबलेत बाहेर. हा तू हो पुढं, आलोच मी. जाऊ जाऊ चांगला गुलाल घेऊन जावा. अनबर करे संकल्प. त्या साळुंकेच्या घरापर्यंत आवाज गेला पाहिजे की सुजयराव 2,500 मतांनी पुढे आहेत म्हणून. सुजा आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लई चांगलं झालं बघ सगळं. हा मस्तपैकी आमरसपुरीचा बेत करूया आज. आज जोरात बेत करा. होय की आता कार्यकर्त्यांना खायला करा काहीतरी. हो मी बघते भाऊजी. आपण दोघी मिळून करूया. ए रुपाली अगो सकाळपासून ग तू किचन मध्ये एकटी काम करती. आता कुठं जाते तिथं करायला? जा आराम कर. तू जाऊन आराम कर. हा गाव कदम एकटे बसलाय निवांत. काय नाही रे, बाहेर जरा गर्दी आहे म्हणून बसले आपला इथे एकटाच निवांत. पण तुमचा लाडका पुतण्या तर आमदार झाला. हे आहेच की रे. काय झालंय कदम? कुठं काय तो? नाही पण दुसरं काहीतरी कारण असणार आहे. अरे मला दंगा आवडत नाही माहित आहे ना तुला. कदम तुम्हीच मला ओळखता असं नाही काय? म्हणजे जागती अशी जाणार आहे लांब बाहेर. तुम्हाला बी नकोय नाही? अरे तसं नाही अर्जा. शपथ घ्या ना माझी. अरे अर्जा नाही शपथ घ्या ना. वाटलेलंच मला. अरे म्हातारा झालो रे अर्जा. पोरग जवळ असावं, नातवंड असावीत असं वाटतं ना आता. हा पर आपीचं स्वप्न नाही त्याच्याबद्दल बोलतच नाही मी आता. अरे पण मग दोन्ही गोष्टी एकदम कशा होणार अर्जा? आप्पीचं पोस्टिंग जर साताऱ्यात झालं होतील की दोन्ही गोष्टी. नियती कदम नियती. नियतीच्या मनात असेल ना तर होईल मग बघ. तसंच होणार, 100% तसंच होणार. अरे पण तू काय करणार अर्जा त्या? मी नाही काय करणार. जे काय करणार आहे ना नियतीच करणार आहे बघा. एक नंबर झाल्या. कोणतरी खुश दिसतंय आज लय. मग माझे भाऊजी आमदार झालेत की. होय म्हणून खुश आहे. तसं नाही रे. अच्छा म्हणजे नाही खुश? अरे तसं नाही, खुश आहे की. आपल्या घरातलं कोणतरी आमदार झालंय, भारी गोष्ट आहे ना. नाही खरंच भारी गोष्ट आहे. बघ ना म्हणजे एकाच घरात आमदार कलेक्टर म्हणजे घराच्या बाहेर सगळे लाल दिवेच. मस्करी नको करू. भाऊजी चांगलं काम करतील अशी मला अजिबात अपेक्षा नाही. सोड ना पे. असं कसं सोड? लोकांना शब्द दिलाय मी. कलेक्टर पूर्ण करणारच आहे ना तू. बरं हा
मला तुला एक सांगायचं होतं. काय? तू त्या दिवशी नाही का म्हणलास तत्व महत्वाची का नाती? तुझ्या बाबतीत हा प्रश्नच येणार नाही कधी. म्हणजे अरे म्हणजे तू कधी तत्व सोडणार नाहीस आणि मी कधी नाती सोडणार नाही. आता आप्पे मॅडम कलेक्टर झालेत म्हणल्यावर केंद्रातनं त्यांचं कुठं पण पोस्टिंग होणार की. पण आपल्याला साताऱ्यात पाहिजे. हे कसं शक्य आहे? अहो साहेब, पैसे तर आपण पोस्टिंग करायची वय. काय रे? आमरस एक नंबर झालाय पण मस्त. कुणी तू वहिनी केलाय का तू केलाय? अर्जुन तुला काहीतरी वाटू दे रे. हा? मी तुला भरवलं, मला भरव की. मी तुलाच भरवतोय. कसं आहे आमरस? मग बायकोच्या हाताला चव आहे आमच्या. वा 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 वा, भज्याचा लय भारी वास सुटलाय. पिऊ, मला भजी दे जरा खायला. अगं रुपाले, अगं तुला किती वेळा सांगितलं बाया काम नको करू, जरा आराम कर म्हणून. अहो मावशी, मला एका जागेवर बसवतच नाही. कंटाळा येतो बघा एका जागेवर बसून बसून. द्याई. अगं तुला कामाची सवय आहे ना म्हणून तसं वाटतंय. पण लई दगदग करू नको बर का. नाही आई, पिऊ आहे की मदतीला. आता गो बाया, पिऊ काम करणार का काय ग पिऊ? तुला काम येतं? नाही म्हणजे कधी काम करताना बघितलं नव्हतं ना म्हणून. तुमचंच लक्ष दुसरीकडे असल्यानंतर कसं होणार आहे मावशी? आल्या आल्या कलेक्टर मॅडम आल्या. काय कलेक्टर मॅडम, काय काम करायला आल्या बाई तुम्ही इथं? मावशी कामच करतेय. आता मिरच्या घेऊन काही भाषण ठोकायला नाही जाणार ना मी. पण आप्पे तू तर चाललीस ना उद्या. अहो आई, मग उद्या चालली ना, आज तर काम करू द्या की. नाही नाही, अजिबात नाही. आता या दोघीशी मी तेच बोलत होते की तुम्ही दोघींनी किचन सांभाळायचं. तू अजिबात मध्ये गोंधळ घालू नको. आता या दोघींनी किचनचा ताबा घेतलाय. हा, आम्हाला वाटतंय तिने करावं तर करू देत ना तिला. ती कुठं करते तवा? तिला जायचंय की तोंडवर करून. हा, आधी गाव हुंडारत होती, आता गाव काय, तालुका काय, जिल्हा काय, कुठं कुठं जाईल आणि नुसती भाषण ठोकत बसील. मावशी, अजून ठरलं नाही मी कुठे जाणार आहे. अगं पण तू चाललीस ना उद्या, मग ती कशाला चाललीस? अहो आई, मी उद्या ट्रेनिंगला चालले. घ्या बाय. झालं तुझं ते ट्रेनिंग का फिनिंग आम्हाला काही कळत नाही. तू घर सोडून चालली ना एवढं कळतं आम्हाला. हा, अहो मावशी, अशा वेळी आपणच तिला आधार द्यायला पाहिजे ना. रुपाले, खरंच ग बाया, तू ना लई गरीब गाय आहेस बघ. त्याचाच हिने फायदा उठवलाय. मावशी, तुम्ही काहीही बोलताय आता. मी काय बी बोलते का? तू मला एक गोष्ट सांग. एवढी तू पुस्तकं शिकत होती, अभ्यास करत होती, तुला माहिती होतं ना की परीक्षा पास झाल्यावर कधी ना कधी कुठंतरी लांब गावाला जायचंय तुला नोकरीसाठी म्हणून. माहिती होतं ना? हा, माहिती होत. मग झालं तर. ए, जरा सगळ्यांनी बाहेर या रे. अरे दादा, आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. घराची शिस्त म्हणजे शिस्त असली पाहिजेत. रात्री जेवणाच्या वेळी सगळे एकत्र असले पाहिजेत. सरकार, मला मीटिंगला जावं लागतं. जी काय करायचं ते रात्री जेवणाच्या नंतर करा. स्वप्नील सर, रोज भाजी तुम्हीच आणायची. हो सरकार. रात्रीच्या जेवणात ताटात मला भाजी पाहिजे म्हणजे पाहिजे. आणखी काय होतं? अहो सरकार, खरा सावळा गोंधळताना तिकडे स्वयंपाकघरात चालतो बघा. हा, स्वयंपाकाचं पियू आणि रुपाली तुम्ही बघायचं, कळलं का? आणि घर खर्चाचे पैसे इथनं पुढे मी रुक्मिणीकडे देत जाईन. रुक्मिणी, इथनं पुढे तू बघत जा. सरकार, पण
ते सगळं मी बघत होते ना आधी. मग आता काय तू दिल्ली येऊन बघणार का सगळं? मावशी तुम्ही असं का बोलताय मला? काय खोटं बोलती ग ती? आता तू जाशील की तोंडवर करून? अहो वहिनी ट्रेनिंगला तर जाणार आहे नव्हती. मला तुझं वाईट वाटतंय विनया. बायको गेली, पोरगा आत्ता आलंय, पण त्याचा बी संसार असा, सून चालली. होय बाया, पण तरी बी तुम्ही तिचीच बाजू घ्या. मग काय तुमची घेऊ का? आणि सगळ्यात महत्वाचं, आजवर जसं मी विनाला सांभाळत आलोय तशीच इथं पुढे त्याची काळजी घ्यायची. त्याच्यात जर काही कमी जास्त झालं तर मग तुम्ही आणि मी आहे. बघ आप्पे, काहीतरी वाटू दे तुझ्या जीवाला जरा तरी. मावशी तुम्ही उगाच माझ्यावर पावशेरे ठेवताय. घ्या घ्या सरकार, बघा हिचा तोरा. माझ्यासाठी विषय संपलाय. चला कामाला लागा. ते सगळं साहित्य होतं तसं ठेवून देतील जागेवर. ते चिंचुके साहेब, अरे बोलणं झालंय चिंचुके, सगळं साहित्य ठेवून द्या जागेवर ठेवून देतील. काय ठेवायचं अर्जुन? अगं ते गव्हर्नमेंटला जमा करायला लागतं ना सगळं, तेच सामान भरायचं होतं. चिंचू काय सगळं सामान भर, तू इकडे काय करतेस आपले? अरे अर्जुन, माझं लई महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. अगं पण एवढं अर्जंट काम चालू होतं ना माझं. मी स्टेशनवरच जाणार होते पण. बर मी आवरून घेतोय, मग बोलू. हा तुझं चालू दे, मी इथं थांबते बाजूला. हा बरं ठीक आहे. अर्जुन लई टेन्शन आलंय मला, लई भीती वाटायला लागले आता. कशाची? अर्जुन मी सकाळी उठल्यापासून ना सतत डोक्यात. आधी गाव हुंडारत होती, आता गाव काय, तालुका काय, जिल्हा काय, कुठं कुठं जाईल आणि नुसती भाषण ठोकत बसील. मावशी अजून ठरलं नाही मी कुठे जाणार आहे. अगं पण तू चाललीस ना उद्या, मग ती कशाला चाललीस? आपली पोरं खुश राहिली पाहिजेत का नाही? मग तोच तर मुद्दा आहे ना. एकटा राहायची काय मला सवय नाही का? आणि तू आहेस की माझ्या संग, त्यात काय आहे तेव्हा? हा आता पण वाटत पोर आपल्या संघ असावी, तर त्याला काय होते तेव्हा? भेटतेलच की मला. हा आपे अगं तू असं सारखं तळ्यात मळ्यात कसं करतीस ग? ठरलंय ना आपलं आता. अरे ठरलंय मस्त मान्य की, पण जसं दिवस जवळ जवळ येत आहे तसं टेन्शन वाढत चाललंय माझं. नाही येणार ना, टेन्शन येणार. अर्जुन नको वाटतंय रे. आपे अगं हे बघ, हे सोपं नाही, म्हणजे नव्हतंच कधी सोपं. अर्जुन आजवर घरावर नव्हतं आलं ना कधी, म्हणून. आपे अगं तुला माहितीये का, आयुष्य म्हणजे ना आपण गेम खेळतो ना, गेम तसं असतं. तुला गेम वाटतोय बे हा सगळा? अगं तसं नाही, मला पटतंय, पण हे बघ आपे, हे जे काय सगळं आहे ना हे तूच करू शकते फक्त. अगं आजपर्यंत कलेक्टर होण्यासाठी तू काय काय केलं आठव ना. म्हणून म्हणतो हे बी जे आहे ना, घरापासून लांब राहणं, हे करणं ते करणं, हे सगळं तूच करू शकते, दुसरं नाही कोण करू शकत. अर्जुन पण घरदार सोडून तुला सोडून असं लांब जायचं? लांब कुठं चालली असतो आपे? लांब नाही तर काय. थांब, काय चाललंय? अजून काय करतोयस तू?
तुला जेव्हा केव्हा एकटं वाटेल ना तेव्हा असं समज की मी तुझ्या सोबत आहे. रुमाल. अगं हा, म्हणजे रडली बिडलीच त्यानेच डोळे पुसायचे. आणि राहिला प्रश्न पाठीला साबण लावायचा, तर मी परत आंघोळ करायला तयार आहे ना. तू परत नहीं हो पाया ना किसी से. अपर्णा, आप ट्राई करना चाहेंगी? जी. का वेट अपर्णा, मैं जैसे आपको गाइड करती जाऊंगी आप बिल्कुल वैसे करते जाइएगा. अरे मैडम सर, ये क्या बात हुई? आप तो इन्हें गाइड कर रही हैं। मैंने आपको कहा था कि सेंटर पॉइंट बनाते वक्त आपकी आंखों पर पट्टी रहेगी, लेकिन ऐसा नहीं कहा था कि आप किसी की मदद नहीं ले सकती या आपको कोई गाइड नहीं कर सकता. अपर्णा, कैन वी डू इट? वेट अपर्णा, आप अपना लेफ्ट लीजिए, लिटिल मोर, थोड़ा नीचे. परफेक्ट. इसे कहते हैं प्रशासन. आप सब लोग सिविल सर्वेंट्स बनने वाले हैं और आपका काम है एडमिनिस्ट्रेट करना. प्रशासन सरकारी योजनाओं को लोगों तक पहुंचाना, उसे अच्छी तरीके से एग्जीक्यूट करना, आपका नॉलेज और यहां ली गई ट्रेनिंग का सही मायनों में इस्तेमाल करना, जो भी प्रॉब्लम है उसे ग्राउंड लेवल तक जाकर चेक करना और उसका सॉल्यूशन ढूंढना. लेकिन याद रहे, उस सॉल्यूशन को अप्लाई करना वो आपका काम नहीं है, उसके लिए लोग हैं. तो अपर्णा, फर्स्ट डे फर्स्ट लेसन, भावनाओं में मत बह जाओ. बहते हुए पानी को रोकना बड़ा ही नेक काम है, लेकिन एक कलेक्टर का काम उससे भी बड़ा है. एनी क्वेश्चंस? नो मैडम सर. गुड, होने भी नहीं चाहिए. मला फक्त आप्पीचं वाईट वाटतं. तिने एवढ्या कष्टानं सगळं मिळवलंय आणि हे सगळं असंच जाऊ नये असं वाटतं. नाही वहिनी, तुम्ही नका काळजी करू, होईल काहीतरी. भाऊजी, मी ना माझ्या अनुभवावरून सांगते, किती चांगलं काम चाललं होतं माझं. बसले ना आज घरात. बरं शपथ सांगते तुम्हाला, मला असं वाटलं की ठीक आहे आपलं जाऊ देत, आप्पी करते ना तिला करू देत, आपण तिचा घरातला लोड कमी करूयात. मला कळतंय वहिनी तुम्हाला काय म्हणायचंय. भाऊजी, आप्पी ना खूप इमोशनल आहे. ती बारीक बारीक गोष्टी सुद्धा खूप मनाला लावून घेते. घरच्यांचं काय करायचं ना मला तेच कळत नाही वहिनी. आता तुमच्या समोर घरच्यांची किती वेळा भांडलोय मी, पण यांचं हेकाच सोडायला तयार नाहीत. या सगळ्यात ना आप्पीचं नुकसान होणं एवढंच वाटतं. इकडे कशाला आणलंय? काय जागा बेगा घ्यायचा विचार आहे का? पण चांगली जागा आहे. बघू जरा पाणी दे इकडे. तुझ्या काय झालं? पाणी मागितलं तुला मी. सरकार, तुम्ही सगळ्यांच्या समोर नव्हतं बोलायला पाहिजे मला. अरे सुजय, मी रागात होतो त्यावेळी. तू कशाला मध्ये बोललास? राग बरा माझ्यावरच निघतो तुमचा. ती अपी नेहमी तिच्या मनासारखं करती, तिला काहीच बोलत नाही तुम्ही. अरे अकलीचा भाग आहे का तुला? आजवर तिलाच तर बोलत आलोय ना. काय नाही काय नाही, एवढी घरची सून घर सोडून चालली, काय बोलला तुम्ही? आणि मला सांगा, आई कधी घराबाहेर पडलेली मला आठवत नाही. म्हणायचं तिला जाती तर जा निघून. सुजा, तू म्हणतो तसं तसंच करायचंय मला. हा, तसंच करायचंय. कधीतरी ऐका माझा. त्या अर्जान विना काकाला मला लात मारून हाकलून द्यायचंय.
माझा सक्का भाऊ आहे त्यो. सक्का भाऊ? तुमची बाजू घेतली त्यांनी कधी? कायम आप्पीची बाजू घेता आलाय त्यो. ते काय का सांग. सरकार जेवढं तुमचं आहे ना तेवढं माझं बी घर येते. आणि मला माझ्या घरात ती नकोय म्हणजे नकोय. तुम्ही पोचला असेल, मी नाही पोचणार. पोचलं? हा पोचलं. अर्जमच कमावतो की. सरकार तुम्ही ऐकत का नाही माझं? मला माझ्या घरात ती नकोय म्हणजे नकोय. ते माझं घर आहे आणि माझा भाऊ आणि पुतण्या कुठंच जाणार नाही. वा, मग ती आप्पी बी कुठं जाणार नाही? कळत कसं नाही? ती पोरगी कलेक्टर झाली. अरे अख्खं गाव खुळय तिच्यासाठी. विचार का करत नाही? अरे गावाच्या विरोधात जाऊन तुम्ही काही करायला लागला तर ज्या गावानं तुम्हाला निवडून दिलं ना तेच गाव तुमच्या बुडाखालची खुर्ची काढून घेईल. आणि तुमच्या या जिंकण्यात तिचा सुद्धा मोराचा वाटा हे विसरू नका. विसरलो मी, सगळं विसरलो. तिला पाहिलं ना असं डोक्यात तिडीक जाती माझ्या. असं तोंडातून रक्त येतो, थोबडं वाटतं मला. डोसकं ठिकाण आहे का तुझं? माझं आहे, तुमचं नाहीये. सरकार आजवर सगळं तुमचं ऐकत आलोय मी. सुजा बस, सुजा बसला. सुजा उठ, सुजा उठला. सुजानी म्हटलं ती सगळं ऐकलंय. सुजा आमदार हो, सुजा आमदार झाला. सरकार एवढं तरी ऐका माझं. अरे मला बी राग लय येतो त्यांचा, लय राग येतो. पण असं नाही. नाही, आता घरी गेल्यावर मी सगळ्यांशी तेच बोलणार आहे. तिचं पोस्टिंग कुठं काय उद्या, तिला जाऊ द्या म्हणून. पण घरच्यांची मनं दुखावली जातील ना. मामी, आपण काय मुद्दाम करतोय का? आणि कधी ना कधी हे होईलच की. म्हणजे कदमांच्या घरची पोरगी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडेलच की. आणि त्याची सुरुवात आप्पीपासून झालं तर चांगलंच आहे ना. दाजी, मग कदम काय म्हणतात? नाही, कदम, पिऊ वहिनी, स्वप्नीलता सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की तिने काम करू दे. चला, म्हणजे बाकीच्यांचा पाठिंबा आहे म्हणा की. हा, ते सगळं ठीक आहे, पण सरकारांचा शब्द महत्वाचा. हा, मी बोलणारच आहे त्यांच्याशी. नाही बघा, म्हणजे परत त्याच्यावरनं घरात भांडण नको. नाही नाही नाही, तसं काय होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही अजिबातच काळजी करू नका. मी करतो सगळं व्यवस्थित. आहो दाजी, तुमच्या फुल ऑन भरोसा आहे आपला. संपला विषय, होईल सगळं व्यवस्थित. मी करतो. अर्जुन, तुझ्याशी बोलून मनाचा भार हलका झाला बघ आमच्या. बस चला, ये तुम्ही. अहो असं काय, तुम्ही काहीच खाल्लं नाही. अहो मामी जेवायला येतो ना परत, म्हणलं की तुम्हाला. दाजी, कधी येत आहे सांगा. मी काय म्हणतोय, मस्तपैकी मटण करूया आपण. तुला मटण खायचंय? दीपेडॉन, तुम्ही सांगायचं मी यायचं. तुम्ही सांगा कधी येऊ. हा मम्मी, तुला उद्याच मटण आणून देतो काय. बरं चला, ठीक आहे, येतो मी. तुम्ही पण घ्या जेवून. बरं बापू, बसा तुम्ही, निघतो मी. अरे नाही येत, चला. अक्का. हो, खरंच बाया सुष्मी, लय भारी जोडी आहे दोघांची, आप्पी ना अर्जुनची. असा जावई शोधून बी नसता मिळाला तुला. खरं आहे अक्का तुमचं. पण या दोघांना कुणाची दृष्ट नको लागायला. हो वहिनी, तुम्ही घ्या की जून. उगाच उशीर झाला तर त्रास नको व्हायला तुम्हाला. हो दादा येईल की. अहो पण काल तेच बोलले ना, सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचं म्हणून. अगं पर आता 10 वाजून गेले ना. सुजय, तुला माहित नाही का सरकार कुठे गेलेत ते? नाही, त्यांचं जरा काम होतं, दुपारीच बाहेर गेलेत ते. अरे पण गेले ते कुठं? सुजा, अरे त्यांचा फोन पण लागा ना कधीपासून. अरे पण असं कसं कुठं गेले? एवढा उशीर कधीच होत नाही त्यांना घरी यायला. तुझ्या तुला कळत नाही का? तू पण जायचंच की त्यांच्या बरोबर. अगाई मी त्यांना म्हटलं होतं, पण तेच नाही म्हटले मला. गाडी घेऊन जा म्हटलं तर त्यालाही नाही म्हटले. अरे पोरांनो, अरे जावा ना शोधायला जरा. तिथं माझ्या बहिणीची अवस्था बघा कशी झाली. काय बाया, ढेकराला बी आताच यायचं होतं. अहो तुम्ही जरा बघून येताय का? नाही म्हणजे रात्रीची पण कामं चालू असतात ना,
नवीन एखादं काम असेल तर? वहिनी, नवीन कुठलीच कामं चालू नाहीयेत. देवा भैरवनाथा, कुठं गेले असतील हे? त्यांना लवकर पाठवा बाबा घरी. आई तुम्ही रडू नका, शांत व्हा, येतील की सरकार. मी काय म्हणतोय, जाऊन आपण शोधूनच येऊ त्यांना. दादा तू पण चल. हा, मी काय म्हणतो, आपण सगळीच जाऊया, फक्त एकाच बाजूला नको जायला. हा ठीक आहे, चल चल. अरे काय बारका परवानगी करताय तुम्ही? मीटिंग असेल कुठली तरी, कुठे जातात तेव्हा सरकार? अरे जावा ना शोधायला, इथं आमच्या जीवाला किती भोर लागलाय. कोण आहे का घरी? दादा आला वाटतं. मी बघतो. का रे? चिट्टी. चिट्टी? सरकारची चिठ्ठी आली आहे. काय लिहिलंय ते तरी बघ चिठ्ठी. मी निघतोय, शोधण्याचा प्रयत्न करू नका. उभेराव सरकार. काय माहिती कुठे काय, घरात काय भांड बिंड? कुठलं काय पण खरंच बाबा गायब झाला का काय रे? या सरकारचं बाहेर कुठं काय लपडं बिपडं तर नाही ना? मुडकिया, अरे तुझ्या जिभेला का हाडबीड आहे का? काय बी काय बोलतोस? अगाई असलंच पाहिजे. असं असेल ना तर अख्खं घर पोलबडून पडेल बरं. आपण कशासाठी? तू त्या सुजाला खिशात घाल आणि मी घरच्यांचं बघते बघ का नाही. आई तू त्या सुजाचं टेन्शन घेऊ नको, त्याला असा खेळवतो. बराबर आहे, हा चानच आहे बघ. पण त्या मी खूप घोर ताब्यात घेते. इकडचं पान तिकडं बी झालं नाही पाहिजे बघ आपल्याशिवाय त्यांचं. हा आई असं जर झालं ना त्या आप्पीच्या तर आहे ना. पण तिला माहिती आहे का? नाही तर ती तिकडे मजा मारत बसली असेल. असं कसं? मी सांगतो ना तिला, तिचे लाडके सासरे गायब झालेत, सांगायला नको. हा हा हा, लाव लाव फोन लाव फोन लाव. आपल्याला कशाला फोन करतो रे? आता सासऱ्याचं सांगायला नको का? आपण ट्रेनिंग मध्ये आहे ना मावशी. अरे ते ट्रेनिंग महत्वाचं का सासरा महत्वाचा? मला तुमच्याशी वादच घालायचा नाही. आत्तीला कोणी सांगितलं नाही यातलं काय? माझ्याकडे वाईट नाही कोण. महाग एकदा टोले दिलेले आठवतात ना? अरे पोलीसवाला आहे ना तू, मग तसं एक तरी काम कर की सरकारला शोधून काढ. का नुसता खायला झालाय पोलीस? कशी बोलती म्हणतो ती, बघितलं ना? मी बी त्याला सोडणार नाही अजिबात. हे ट्रेनिंग बिनिंग संपलं ना की लगेच पोस्टिंग होईल आप्पीची. अहो साहेब, साताऱ्यातल्या बुर्जीवाल्याला पण सोडलेला नाही. अहो रात्रीची नवीन गाडी कुणी टाकली की लगेच हप्ता घेतोय, कुणा सुट्टी देत नाही बघा. अरे चिंचुकी या चिरीमिरीने काय होणार आहे? हे 5-50 कुठं करोड कुठं? इथं बायकोनं भ्रष्टाचार संपवायचा वेळा उचललाय आणि नवरात तिला चुना लावतोय. तू काय करतोय इथं? तुझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय. काय उत्तर बित्तर नको, निघा चला. बघा अर्ज्या, विचार कर, आप्पीची पोस्टिंग साताऱ्यात होऊ शकते. तुला कसं कळलं? अर्ज्या दुसरं काय करणार आहे तू? अरे आमदार साहेबांची पोच मोठी आहे आता. तू ते सरकारचं बघ,
माझं मी बघतो बाकी. अरे पोलीस तो आहे ना. अर्ज्या, सरकार येतील कधी ना कधी, पण आप्पीची पोस्टिंग बाहेर गेली तर काय करशील? तुला काय एवढा इंटरेस्ट आप्पीची पोस्टिंग इकडे करण्यात? मला पैशात इंटरेस्ट आहे. मला नाही पटत. आजपर्यंत आप्पीचं तुझं कधी पटलं नाही. तिचं चांगलं झालेलं तुला कधी बघवलं नाही, तरी मी एवढा पुळ का? अर्ज्या, तिचा आणि माझा संबंध आल्यावर बघू, पण माझी वहिनीच कलेक्टर म्हणल्यावर माझे 4 कामं अशीच होतील ना. पण जाऊ द्या, तुलाच इंटरेस्ट नाही म्हटल्यावर इथं थांबून काय करू? काय चिंचुके, चल बंट्या. आमदार साहेब, अहो तुम्हाला बोललो होतो ना मी, एवढा दम नाही याच्यात. चला. थांबे. दम आहे का नाही चांगलंच माहिती आहे तुम्हाला, पण विश्वास नाही माझा तुमच्यावर. म्हणजे आप्पीची पोस्टिंग इकडे करण्यामध्ये खरंच मी मदत करणार का नाही, मला जरा डाऊट आहे. दुसरा काय पर्याय आहे तुझ्याकडे? आणि मला सांग, पैसे कुणाला देणार होतास तू? तू कुणाला देणार आहे? मॅडमचे कनेक्शन आहे दिल्लीत, आणि आप्पीचं काम म्हटल्यावर त्या लगेच तयार झाल्यात. पाहिजे तर खात्री करून घे. लावू का फोन? काय करायला लागेल? आमचे बी हप्ते तूच गोळा करायचे, त्यात कट मी तुला देईल. पण हा, फक्त इथलेच नाही. उसको पसंद नहीं है कि मैं शादी के बाद जॉब करूं. अरे पर वो खुद एक IAS ऑफिसर है, उसको पता होना चाहिए कि तुम कितने. हाँ लेकिन ये सब कुछ है, लेकिन उसके घर वाले ही नहीं मान रहे ना. उन लोगों को नहीं पसंद है सब कुछ. शादी के बाद जॉब वगैरह ये सब नहीं मानते और नहीं अलाउ करते. पता नहीं अब क्या होगा यार. पूनम, वो सब छोड़ो, पहले हम खाना खा लेते. हाँ चल तू. चलो चल. ये शादी वादी के चक्कर में पड़ोगी ना तो यही हाल होगा, खाना भी नसीब नहीं होगा. आई डोंट बिलीव इन रिलेशनशिप्स. मेरी मानो तो सिर्फ काम पे ध्यान दो. सिर्फ काम ही हमारा खुद का होता है, बाकी इस दुनिया में कोई भी नहीं. गॉट इट? जी मैडम सर. है कोई जवाब? अपर्णा, हर औरत से ये सवाल पूछा जाता है. हालांकि औरत के जन्म लेने के साथ ही ये सवाल उसके माथे पर जड़ दिया जाता है. लेकिन मैडम सर, इसका सॉल्यूशन ये तो नहीं है ना कि दोनों में से एक चीज चूज करो, या घर या काम. और अगर ऐसी बात हुई तो घर की बेटी बहू बाहर जाके काम नहीं कर सकती, और ये तो गलत बात है ना. अपर्णा, कुछ याद आ गया. हाँ, मैं भी यही सोच लेकर इस ट्रेनिंग सेंटर में आई थी, और आज देखो. कहना बहुत आसान है, लेकिन करना बड़ा ही मुश्किल, बल्कि नामुमकिन है. नहीं, पर मैं मुमकिन कर दिखाऊंगी. तो सबसे ज्यादा खुश मैं ही होंगी. विनू भाऊजी कुठे आहेत? हे विनू भाऊजी कुठे आहेत? सरकार अहो विनू भाऊजी, मी काय विचारते, कुठे आहेत सरकार? अहो कुठे आहेत तुमचे दादा? त्यांनी आजपर्यंत काय नाही केलं तुमच्यासाठी? काय नाही केलं सांगा की. का नाही घेऊन आला तुम्ही त्यांना? अहो लई ठिकाणी शोधलं, सगळीकडे फिरलो. अहो पाक आपल्या मूळ गावी गेलो होतो महाबळेश्वर जवळ.
सुटत नाही गावला हो. वहिनी भाऊजी मला काय बी माहित नाही. आत्ताच्या आत्ता त्यांना इथं घेऊन या. आई आई अगं सोड ना विनय काकाला. आई आई तू गप्प बस. वहिनी समजे प्रयत्न करतायत, शोधाशोध चालू आहे. अगं वहिनी कशाला काळजी करतेस, आपण सगळे मिळून शोधू की दादाला. ए तुम्ही सगळी जण गप्प बसा. तुम्हाला त्यांची काहीच पडलेली नाही. एक नंबरची स्वार्थी आहे तुम्ही सगळी जण.